नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। उद्या बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅलीला बीड पोलिसांची परवानगी, मात्र सभेला अद्याप परवानगी नाही। अजितदादा बारामतीत 14 जुलैला मोठी घोषणा करण्याची शक्यता। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा दावा। अजित पवार नेमकी कोणती घोषणा करणार याकडे लक्ष। रत्नागिरीत नारायण राणेंच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, ढोलताशांच्या गजरात कार्यालयाचं उद्घाटन। नागपूर शहरातील सर्व 6 विधानसभा जागांवर काँग्रेस तयारीला। 6 विधानसभेच्या जागांसाठी काँग्रेसकडे 60 इच्छुक उमेदवार। विकास ठाकरेंची माहिती। सोलापुरात नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट बाहेर घोषणाबाजी करत संघटना आक्रमक। एसएफआय माकपची संघटना। बीडच्या परळीतील गोळीबार प्रकरण 12 दिवसांनंतरही आरोपी फरारच। परळी पोलीस बबन गित्तेंच्या शोधात। अमरावतीच्या तिवसामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन। दूध गाड्या नियमितपणे दूध उचलत नसल्याचा आरोप। नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयातील नादुरुस्त शवागाराविरोधात ठाकरे गट आक्रमक। शवागारामधील यंत्रणा बंद असल्याने दुर्गंधी। नांदेडमध्ये लोकस्वराज्य आंदोलकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड वर्गीकरण करण्याची मागणी। धुळ्यात विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन। काळ्या फिती लावत कर्मचाऱ्यांकडून आज कामकाज बंद। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी टॉवरवर चढत आंदोलन। मागण्या पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवणार असा इशारा। राज्यातील महावितरणचे 62,000 कंत्राटी कामगार 16 जुलैला आंदोलन करणार। महानिर्मितीच्या प्रवेशासाठी जाचकाठी लादल्याचा कामगारांचा आरोप। नांदेडमध्ये मातंग समाजाचं रास्ता रोको आंदोलन। अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्याची मागणी। लातूर जिल्ह्यात हरणाच्या कळपामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या येरोळमोडमध्ये रास्ता रोको आंदोलन। हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी। अहमदनगर जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाची उघडीप। काल झालेल्या जोरदार पावसानंतर पिकांना नवसंजीवनी। शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम। जिल्ह्यातील धरण 50% क्षमतेने भरलं। इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर। साताऱ्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर भांबवली वजराई धबधबा ओसंडून वाहतोय। धबधब्याचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद। जळगावच्या निमखेड एनगाव या परिसरात मुसळधार पाऊस। नदी नाल्यांना पूर। अनेक भागात पाणी साचलं। जळगावातील 40 गावात पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, तर काही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम। रायगडच्या माणगाव तालुक्यातील अंबर्लेमध्ये शेतीच्या कामांना आता वेग। जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला। पुण्यातील धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ। पुणेकरांवरील पाणी कपातीची समस्या दूर होण्याची शक्यता। तर पावसाळ्यातही बीडमधील शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय पाणीबाणीचा, कारण मुबलक पाऊस न पडल्यामुळे शेतकरी चिंतेत। केडीएमसीच्या अप्रभाग कार्यालयावर आता पाण्यासाठी शिवसेनेचा थंडा मोर्चा। जळगावच्या 40 गावात शेती कामांना आला वेग, तर नदी नाले दुथडी भरून वाहू लागल्याने शेतकरी देखील आनंदी। तर पुण्यात ज्ञानोबांची पालखी आज बरडमध्ये मुक्कामी असणार आहे। सर्व वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय। तर आज संत तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण संपन्न झालेलं आहे। याची देही याची डोळा हा सोहळा जो आहे तो सर्व वारकऱ्यांनी अनुभवलेला आहे।
आज सोलापुरात एक विहंगम दृश्य पाहायला मिळालेलं आहे। एकनाथ महाराजांच्या पालखीवर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये सायकलिंगचा रिंगण सोहळा देखील पाहायला मिळालेला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या वारीमध्ये सायकलिंगचा रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे। वर्धा येथील सेवाग्रामच्या यात्री निवासमध्ये पार पडले भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संमेलन। भारत जोडो अभियान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला समर्थन देणार, राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांची माहिती।